आपण अनेकदा काही गोष्टींना इतकं घट्ट पकडून ठेवतो, मग ती एखादी व्यक्ती असेल, नोकरी असेल किंवा एखादं स्वप्न. आपल्याला वाटतं की जितकं घट्ट पकडून ठेवू तितकं ते आपल्या जवळ राहील. पण कधी विचार केलाय खरंच असं होतं का? चला आज या सोडून देण्याच्या शक्तीबद्दल जाणून घेऊया. हो, हे अगदी खरं आहे. खरी शक्ती पकडून ठेवण्यात नाही, तर योग्य वेळी गोष्टी सोडून देण्यात आहे. पण मग सोडून देणं म्हणजे नेमकं काय? म्हणजे सगळं सोडून प्रयत्नच करायचे नाहीत का? नाही. चला, याचा खरा अर्थ समजून घेऊया. खरं तर हा एक भ्रम आहे, नाही का? ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणातच नाहीत, त्यांना जबरदस्तीने धरून ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि हा एक असा संघर्ष आहे, ज्यात शेवटी आपण स्वतःला आज थकवून टाकतो. हे बघा, इथे दोन मानसिक अवस्था आहेत. जेव्हा आपण गोष्टींना घट्ट पकडून ठेवतो, तेव्हा काय होतं? अतिविचार, चिंता आणि यातून एक नकारात्मक ऊर्जा तयार होते, जी आपल्याला हव्या असलेल्या गोष्टीला आपल्यापासून आणखी लांब ढकलते. याच्या अगदी उलट सोडून देणं, याने काय मिळतं? विश्वास आणि शांती, ज्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा तयार होते, जी चांगल्या गोष्टींना आपल्याकडे आकर्षित करते. आणि म्हणूनच हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. सोडून देणे म्हणजे हार मानणे किंवा प्रयत्न करणे सोडून देणे अजिबात नाही. हा एक खूप खोल आणि सकारात्मक विचार आहे. चला तर मग याचा नेमका अर्थ काय आहे ते पाहूया. सोडून देणं म्हणजे काय? तर आपलं काम 100% प्रामाणिकपणे करायचं आणि त्यानंतर परिणामाची चिंता सोडून द्यायची, बस. जेव्हा आपण आपलं सर्वोत्तम देतो ना, तेव्हा निकालाची काळजी करण्याची गरजच उरत नाही. याचा सरळ अर्थ आहे की आपण आपलं काम केलं आहे आणि आता जे काही होईल ते स्वीकारायला आपण तयार आहोत. आणि इथेच निसर्गाचा एक नियम लागू होतो. असं म्हणतात की जे खरोखर आपलं आहे ते आपल्याला शोधत येतच. यासाठी फक्त एक अट आहे: आपलं मन शुद्ध हवं आणि आपले प्रयत्न प्रामाणिक हवेत. असं असेल तर जे आपल्यासाठी बनले ते आपल्यापर्यंत पोहोचणारच. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण मग हे करायचं कसं? ही सोडून देण्याची कला आपल्या आयुष्यात कशी आणायची? तर त्यासाठी 3 खूप सोपी पण तितकीच प्रभावी तत्त्व आहेत. ही 3 तत्त्व म्हणजे: पहिलं, वेळेवर विश्वास ठेवणं; दुसरं, स्वतःच्या विकासावर लक्ष केंद्रित करणं; आणि तिसरं, प्रत्येक गोष्ट आपण नियंत्रित करू शकत नाही हे स्वीकारणं. चला, आता या प्रत्येक तत्वाला थोडा अधिक जवळून पाहूया. पहिलं तत्व आहे वेळेवर विश्वास ठेवणे. विचार करा, आपण एखाद्या कळीला जबरदस्तीने ओढून फूल बनवू शकत नाही. तिला तिचा वेळ द्यावा लागतो. आपल्या आयुष्यातील ध्येयांचंही अगदी तसंच आहे. योग्य वेळी गोष्टी नक्कीच घडतात, फक्त आपल्याला संयम ठेवायला हवा. दुसरं महत्त्वाचं तत्व आहे आत्मविकासावर लक्ष केंद्रित करणं. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा संधीच्या मागे धावण्यापेक्षा स्वतःला इतकं मौल्यवान आणि सक्षम बनवायचं की संधी आणि योग्य माणसं तुमच्याकडे आपोआप आकर्षित होतील. आणि हे तिसरं तत्व, नियंत्रण सोडा, हे नात्यांच्या बाबतीत अगदी अचूकपणे लागू होतं. जर एखादी व्यक्ती स्वतःहून आपल्या आयुष्यातून दूर जात असेल तर तिला जाऊ द्या, कारण जबरदस्तीने टिकवलेली नाती कधीच खरी नसतात आणि त्यात आनंदही नसतो. तर मग जेव्हा आपण जुन्या गोष्टी सोडून देतो तेव्हा काय होतं? तेव्हा आपण नवीन आणि अधिक चांगल्या शक्यतांसाठी आपल्या आयुष्यात जागा तयार करतो. आणि खरं तर हेच या सगळ्याचं सार आहे. जेव्हा आपली मूठ घट्ट बंद असते तेव्हा ती काहीही घेऊ शकत नाही. पण जेव्हा आपण ती मूठ उघडतो, म्हणजे गोष्टींना सोडून देतो, तेव्हाच आपला हात काहीतरी नवीन स्वीकारण्यासाठी तयार होतो. सोडून देणं म्हणजे गमावणं नाही, तर नवीन काहीतरी मिळवण्यासाठी स्वतःला तयार करणं आहे. तर मग आज एक प्रश्न स्वतःला विचारूया. अशी कोणती एक गोष्ट आहे, कोणती चिंता आहे किंवा कोणती अपेक्षा आहे जिला आजपासून आपण घट्ट पकडून ठेवणार नाही? एक दीर्घ श्वास घ्या, विश्वास ठेवा आणि सोडून द्या, कारण जे आपलं आहे ते आपल्याकडे नक्कीच येईल.